ही अंडा करी पहा, किती मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत झाली. त्यासाठी ना आधी खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय. खोबरं छान लालसर झालं की यामध्ये आपल्याला थोडे धणे, जिरं आणि सफेद तीळ घालायचे. ते सुद्धा आपण खोबऱ्यासोबत भाजून घ्यायचे. खोबरं भाजून घेतलं की आपल्याला कांदा सुद्धा भाजून घ्यायचा आहे. कांदा सुद्धा लालसर रंगाचा झाला की तो काढून घ्यायचा आहे. खोबरं आणि कांदा हा आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि टोमॅटो त्यासोबत कोथिंबीर घालायची. थोडं पाणी घालून त्याला आपल्याला बारीकसर असं वाटून घ्यायचं. आपलं वाटप तयार झालं की कढईमध्ये पुन्हा तेल घ्यायचं, कढीपत्ता घालायचा, आपल्याला मसाले घालायचे, काही हळद, तिखट, गरम मसाला, थोडीशी कोथिंबीर घालून ते परतून घ्यायचं. आता यामध्ये तयार करून घेतलेलं वाटप आपल्याला घालायचं आहे. ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं. वाटप परतून घेतलं की आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचंय. पाणी घातलं की याला एक उकळी येऊ द्यायची. छान अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला बॉईल करून घेतलेली अंड घालायचे. मी 4 अंड्यांचा वापर करत आहे. ते यामध्ये सोडायचे. थोडं एक 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायची. आपली अंडा करी ही तयार आहे. याची रेसिपी सुद्धा मी माझ्या YouTube चॅनलवर अपलोड केली आहे.